आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे यांच्याकडून। नंदकिशोर, अखेर मुंबई उत्तर मध्यमधून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना भाजपची उमेदवारी। नक्कीच निखिल, जर पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसापासून उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून नेमका कोण उमेदवार असणार हे याची जी चर्चा होती ती रंगू लागलेली होती। खरं तर गेल्या 2014 पासून पूनम महाजन इथल्या खासदार होत्या, मात्र यावेळेला त्यांना जी उमेदवारी होती ती मिळणार नसल्याची चर्चा होत्या। मात्र सध्या ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना भाजपकडून उमेदवारी जी आहे ती घोषित करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसनं वर्षा गायकवाड यांची उमेदवार जाहीर केल्यानंतर महायुतीने देखील जी उमेदवारी आहे ती घोषित केलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर भाजपने गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या सर्व जागांवरती उमेदवार हे जाहीर केलेले होते, मात्र उत्तर मध्य मुंबई ही एकमेव अशी जागा होती ज्या जागेवरती अद्याप सुद्धा भाजपनं जो उमेदवार तो जाहीर केलेला नव्हता। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना आता उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी जी आहे ती जाहीर केलेली आपल्याला पाहायला मिळते। निखिला, नक्कीच नंदकिशोर, मुंबई उत्तर मध्यमधून उज्ज्वल निकम यांना भाजपाने उमेदवारी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। वर्षा गायकवाड या त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी असणार आहेत। नंदकिशोर, उज्ज्वल निकम पहिल्यांदा खरं तर राजकारणामध्ये सक्रिय होत आहेत आणि त्यातही पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवत आहेत। नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसापासून उज्ज्वल निकम हे उत्तर मध्यमधून निवडणूक लढवणार अशा ज्या चर्चा होत्या त्या होऊ लागलेल्या होत्या आणि उज्ज्वल निकम हे सुद्धा या संदर्भात पॉझिटिव्ह होते। मात्र अचानक जर पाहायला गेलं तर भाजपकडून आता त्यांना जी उमेदवारी आहे ती निश्चित केलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर गेल्या कालच जर आपण पाहायला गेलं तर इथून काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली होती आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर आता पुन्हा ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना आता ही भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात नेमका हा सामना कसा रंगणार आहे हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच नंदकिशोर, वर्षा गायकवाड यांच्या विरोधामध्ये आता उज्ज्वल निकम मैदानामध्ये असतील। मुंबई उत्तर मध्यमधून उज्ज्वल निकमांना भाजपने उमेदवारी दिली। TV9 मराठीने या संदर्भात आधीच बातमी दाखवली होती आणि त्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। पूनम महाजन यांचा पत्ता कट झालेला आहे आणि तिथून उज्ज्वल निकम यांना भाजपने उमेदवारी दिली आहे। खरं राजकारणाचा कोणताही अनुभव नसलेले ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना भाजपने या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेलं आहे। वर्षा गायकवाड याआधी आमदार आणि त्यानंतर मंत्री देखील राहिलेले आहेत आणि त्या उत्तर मध्यमधून काँग्रेसनं त्यांना इथून लोकसभेसाठी उतरवलेलं आहे। त्यांच्या विरोधामध्ये आता भाजपने उत्तर मध्यमधून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिलेली आहे। पूनम महाजन यांचा पत्ता या ठिकाणी कट झालेला आहे। भाजपकडून अनेक जण या ठिकाणी या जागेसाठी इच्छुक होते, मात्र राजकारणामध्ये नौखे असलेल्या उज्ज्वल निकम यांना या ठिकाणी उमेदवारी भाजपकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे उत्तर मध्यमधून आता वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम यांच्यामध्ये ही लढत होणार आहे। तर निकमांच्या उमेदवारीमुळे पूनम महाजन यांचा पत्ता या ठिकाणी कट झालाय। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी नंदकिशोर यांच्याकडे। नंदकिशोर, वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम असा सामना आता मुंबई उत्तर मध्यमधून रंगणार। नक्कीच जर पाहायला गेलं तर उत्तर मध्यमधून जर पाहायला गेलं तर वर्षा गायकवाड यांचे जे सहकारी आहेत त्यांनी नसीम खान यांनी सुद्धा आज नाराजी व्यक्त केली होती। त्यामुळे हा सामना अतिशय रंगाचा ठरणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने मुंबईत 3 जागा जिंकलेल्या होत्या। यातील 2 जागांवरती भाजपने या अगोदर उमेदवार दिलेले होते, मात्र जे विद्यमान खासदार आहेत त्यांना अद्याप कोणतेही तिकीट दिलेलं नव्हतं। त्यामुळे पूनम महाजनांबद्दल मतदारसंघात जर पाहायला गेलं तर नाराजी जी आहे ती व्यक्त केली जात होती। याचा विचार कुठेतरी भाजपने केलेला होता आणि त्यानंतर नाव चर्चेत होतं ते ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांचं आणि आज पुन्हा एकदा भाजपीतून ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना तिकीट दिलेलं आपल्याला पाहायला मिळते। उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील भाजपकडून मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचं सुद्धा नाव चर्चेत होतं, तर अभिनेता सचिन खेडेकर यांचं सुद्धा नाव चर्चेत होते। भाजपनं 8 ते 10 दिवसापूर्वी निकम यांच्याशी संपर्क सुद्धा साधलेला होता आणि उत्तर मध्यसाठी त्यांना विचारण्यात करण्यात आलेल्या सुद्धा बातम्या ज्या होत्या त्या प्रसारमाध्यमावरती आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। मात्र त्यांनी भाजपला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं सुद्धा त्यावेळेला समजलं होतं आणि अखेर आता ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना आता उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच नंदकिशोर, आणि उज्ज्वल निकम हे खरं तर मराठी उमेदवार, त्याचबरोबर प्रसिद्ध वकील, कसाब किंवा 1993च्या बॉम्बस्फोटांसारख्या केसेस त्यांनी यशस्वीपणे हाताळलेल्या आहेत। पीडितांना न्याय मिळवून दिलेला आहे, प्रसिद्ध वकील आहेत। आणखी भाजपनं उज्ज्वल निकम यांचं नाव घोषित करताना काय विचार केलाय?
जर पाहायला गेलं तर उज्ज्वल निकम हे एक मोठं नाव जर आपल्याला पाहायला मिळते. उज्ज्वल निकम हे मूळचे जळगावचे आहेत, आपल्याला सर्वांना माहिती आहे, पण त्यांची कर्मभूमी ही आतापर्यंत ही मुंबईच राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. मुंबईशी त्यांचं एक वेगळं नातं आपल्याला पाहायला मिळते, कारण मुंबईत 1993 मध्ये जे साखळी बॉम्बस्फोट झालेला होता किंवा 26/11चा जो बॉम्बस्फोट झालेला होता त्यावेळेला उज्ज्वल निकम यांनी प्रामुख्यानं या संपूर्ण ज्या लढती आहेत त्या लढल्या होत्या. त्यामुळे मुंबईकरांसाठी ते सुपरिचित असा एक चेहरा म्हणून ओळखल्या जातात. निकम यांच्या नावाची घोषणा आज महाराष्ट्र भाजप निवडणूक प्रभारी दिनेश शर्मा यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे उत्तर मुंबईमधून आता ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या दोघांमध्ये हे युद्ध रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. निखिला, नंदकिशोर, त्याचबरोबर वर्षा गायकवाड या मंत्री सुद्धा राहिलेले आहेत. तसंच या आधीची परंपरा आहे राजकारणाची, राजकारणामध्ये मुरलेले आहेत. त्याचबरोबर मुंबईची त्यांना पूर्णपणे माहिती आहे, राजकारणाची माहिती आहे. अशा वेळेला कसा सामना रंगेल उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांचा? नक्कीच वर्षा गायकवाड या माजी ज्या मंत्री होत्या आणि सध्या मुंबईच्या ज्या काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. मात्र उत्तर मध्य मुंबईत लोकसभा मतदारसंघातून जर पाहायला गेलं तर काँग्रेसनं कालच वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केलेली आपल्याला पाहायला मिळते. गायकवाड या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्या मंत्री सुद्धा होत्या. उत्तर मध्य मुंबईत महायुतीची जी चांगली ताकद आहे ती त्या मतदारसंघात आणि या मतदारसंघात जर पाहायला गेलं तर विधानसभेच्या 6 जागा येतात. इथे शिंदेच्या शिवसेनेचे आणि भाजपचे प्रत्येकी 2-2 आमदार आहेत, तर ठाकरेच्या शिवसेनेचा आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक आमदार आहे. त्यामुळे येणाऱ्या जर काळात पाहायला गेलं तर ही जी निवडणूक आहे ती अत्यंत चुरशीची होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच पुन्हा एकदा आपण सांगूयात की पूनम महाजन यांचा पत्ता मुंबई उत्तर मध्यमधून कट झालेला आहे आणि तिथे भाजपने उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिलेली आहे. वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम यांच्यामध्ये आता या ठिकाणी लढत होणार आहे. नंदकिशोर, आता उमेदवारी जाहीर करण्यासाठी बराच काळ लागलेला आहे, म्हणजे पुढे 20 तारखेला मुंबईमध्ये मतदान होणार आहे. अशा वेळेला साधारणतः 20 ते 23 दिवस प्रचारासाठी फक्त मिळणार आहे. नक्कीच जर पाहायला गेलं तर कालच काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केलेली होती आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर उज्ज्वल निकम यांची भाजपने उमेदवारी जी घोषित केलेली आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत संपूर्ण मुंबईतील जे जिंकलेल्या 3 जागा होत्या त्या 3ही जागेवरती 3 पैकी 2 जागेवरती महायुतीकडून जी उमेदवारी आहेत, भाजपकडून जी उमेदवारी आहे ती घोषित करण्यात आलेली होती. मात्र भाजपने गेल्या निवडणुकीत जिंकलेलं. मात्र पूनम महाजनांबद्दल जर पाहायला गेलं तर मतदारसंघात नाराजी असल्याच्या सुद्धा बातम्या किंवा तशा चर्चा रंगत होत्या. त्यामुळे दुसरा एक चेहरा भाजप शोधत होतं आणि त्या दरम्यान आशिष शेलार, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार असते किंवा अभिनेते सचिन खेडकर यांची सुद्धा नावं चर्चेला येत होती. आणि त्यानंतर ह्या मतदारसंघातून जे वकील आहेत, सरकारी प्रसिद्ध वकील आहेत, ज्येष्ठ वकील आहेत, ते उज्ज्वल निकम यांना आता संपूर्ण जी उमेदवारी आहे ती घोषित करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि सुप्रसिद्ध असा चेहरा आहे. त्यामुळे नक्कीच भाजपने याचा जो विचार आहे तो पॉझिटिव्ह केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद नंदकिशोर एकूणच माहितीबद्दल. तर मुंबई उत्तर मध्यमधून उज्ज्वल निकम यांना भाजपनं उमेदवारी जाहीर केली आहे.